Hello students, now we start EVS 2 lesson number 1 Maharashtra before Shivaji, the remaining part. Shivaji Maharaj established Swaraj in Maharashtra. Swaraj means self-government, our own rule. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले आणि स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. ओके. For about 400 years before Shivaji Maharaj, Maharashtra was not free. म्हणजे शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. A large portion of it was under the rule of the Nizam Shah of Ahmednagar and Adil Shah of Bijapur. These two sultans had divided Maharashtra among themselves. They were not liberal in their outlook. Liberal म्हणजे ते उदारमतवादी नव्हते. They oppressed the people over whom they ruled. They were also sworn enemies of each other. महाराष्ट्राचा बराचसाच भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. म्हणजे A large portion of it was under the rule of the Nizam Shah of Ahmednagar and Adil Shah of Bijapur. म्हणजे महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोघांनी वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते. ते प्रजेवर काय करत होते? जुलूम करत होते. प्रजेला त्रास देत होते, जनतेला. या दोघांचे एकमेकांशी काय होते? हार्डवेअर म्हणजे ते नेहमी एकमेकांशी काय करायचे? भांडायचेच. त्यांच्यात नेहमी लढाया व्हायच्या. त्यामुळे काय व्हायचं? रयतेचं हाल व्हायचं. ओके. नेक्स्ट. They constantly fought against each other with the result that the people suffered and were harassed. म्हणजे प्रजेला काय व्हायचा? त्रास व्हायचा. प्रजा त्रासून जायची. म्हणजे त्या दोघांची भांडणं व्हायची, त्यांची युद्ध व्हायचे, लढाया व्हायच्या. त्यामुळं प्रजेला काय करायचं? त्रासातून सफर करायला लागायचं. त्यांना खूप त्रास व्हायचा. द पीपल कुड नॉट गेट इनफ टू ईट, नॉट कुड दे सेलिब्रेट देअर फेस्टिवल्स और वर्शिप्स देअर गॉड्स ओपनली अँड फ्रीली. दे वेर नॉट शुअर ऑफ सेफ्टी इवन इन देअर ओन होम्स. देअर वॉज इनजस्टिस एव्हरीवेअर. बघा, म्हणजे रयत सुखी नसल्यामुळे त्यांना उघड फेस्टिवल साजरे करणे, त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करणे त्यांना खूप धोक्याचं झालं होतं. एवढंच काय, तर रयतेला, जनतेला पोटभर अन्नसुद्धा खायला भेटत नव्हतं. राहायला सुरक्षित निवाराही त्यांना भेटत नव्हता. सगळीकडे अन्याय माजलेला होता. त्यांना सगळीकडे काय इनजस्टिस वाटायचं. म्हणजे सगळीकडे अन्याय माजल्यामुळे त्यांना सुरक्षित वाटत नव्हतं. In Maharashtra there were many watandars like Deshmukhs and Deshpandes who owned jagirs. They loved only their jagirs and not their country. The constant fighting among them brought great misery to the people. There was misrule everywhere. People were tired of this oppression and were very unhappy. बघा की महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख आणि देशपांडे यांचं काय होतं? ते वतनदार होते ना, मग त्यांचं देशावर, जनतेवर काय नव्हतं? प्रेम नव्हतं. त्यांचं जनतेकडे प्रेम नव्हतं, लक्ष नव्हतं त्यांच्याकडं.
त्यांचं देशावर पण प्रेम नव्हतं, त्या रयतेवर पण प्रेम नव्हतं. ते फक्त प्रेम कशावर करत होते? वतनावर आणि जहागिरीवर. त्यांच्या they only loved only their jagirs and their वतन. ओके. त्यामुळं ते वतनासाठी एकमेकाशी भांडत, आपापसात लढत. त्यात रयतेचे खूप हाल होत होते. या सगळ्यामुळे रयत खूप त्रासून गेली होती. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. त्यामुळे जनता कशी दुःखी होती. ओके. शिवाजी महाराज सॉ ऑल धिस. आणि शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. ही अंडरटूक द नोबल टास्क एस्टॅब्लिशिंग स्वराज इन महाराष्ट्र which would bring happiness to the people. He first brought to book the Watandars who fought among themselves. He used them in his plan to establish Swaraj. He fought against the powers that oppressed the people and defeated them. शिवाजी महाराजांनी हे सारं पाहिलं आणि जनतेला, रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतलं आणि भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणलं. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. त्यांच्याशी युद्ध करून त्यांना पराभूत केलं आणि जुलमी राजवटीचा पराभव केला. He established Hindvi Swaraj based on justice, fair play and equal treatment to people of all castes and religions. Shivaji Maharaj made no distinction between Hindus and Muslims. He honored the sons of all religions. We draw inspiration from these noble deeds of Maharaj. बघा की त्यांनी जुलमी राजवटीचा पराभव केला आणि न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जाती धर्माच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही त्यांनी भेदभाव ठेवला नाही. कोणताही भेदभाव ठेवला नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला काय मिळते? प्रेरणा मिळते. इन्स्पायरेशन म्हणजे प्रेरणा. आणि आपल्याला स्फूर्ती मिळते, होय का नाही? तुम्ही आता बऱ्याच शिवाजी महाराजांच्या पिक्चर्स बघितलेत किंवा टी व्हीला सिरियल्स वगैरे बघितलेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेलच कसे शिवाजी महाराज होते. असं टी व्हीला शिवाजी महाराजांचा पिक्चर वगैरे लागला तर जरूर पहा. During a period of about 300 to 400 years before Shivaji Maharaj, many sons were born in Maharashtra. Their work helped Shivaji Maharaj in his successful effort of establishing Swaraj. We shall see in the next chapter what these sons did. बघा, म्हणजे शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. आता तीच आपण संतांची जी कामगिरी आहे ते आपण काय करू? नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहूया. ओके, बाय स्टुडंट्स, सी इन नेक्स्ट व्हिडिओ.